मंडळी, आज 20 मे 2024 कोकणातलं दृश्य आहे खेडमधलं. खेड तालुका, जिल्हा रत्नागिरी. संध्याकाळचं हल्ली रोज पाऊस पडतो आहे, तोही मुसळधार. 2-4 दिवस अगोदर रात्रीच सुरू केलं होतं, आता मात्र संध्याकाळीच त्याने हजेरी लावली. जे जनरली कोकणामध्ये मे एंडिंग किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात होते, पण हा मात्र पाऊस आता असा अवेळी पडायला लागला आहे. कारणं काही असतील, पण ठीक आहे. पर्या असतील, विहिरी असतील, त्यांचा पाणवठा थोडासा आटला होता, त्याला कुठेतरी आता थोडासा दिलासा मिळेल. गरमी वाढली होती, चाकरमानी आलेत गावी, त्यामुळे कुठेतरी आता जरासा थंडावा मिळेल. हा एक फायदा किंवा जमेची बाजू. पण अजूनही काही आंबे शिल्लक आहेत. संपत आला आहे सीझन म्हणा, पण काहींची शिल्लक असतील, त्यांचं मात्र नुकसान आहे. आता काही जणांनी पेरणी पण सुरू केली असेल किंवा करतील, कारण आता जमीन ओली झाली, भाजावळी लोकांच्या झालेल्या आहेत. आणि अशा वेळेला या वातावरणामध्ये पेरणी केली तर कदाचित पुढे कंटिन्यू पाऊस झाला तर त्याचा फायदा शेतकऱ्याला होईल. हे खेडमधील दृश्य आहे. खेडमध्ये वेरळ हे गाव आहे, त्या वेरळ गावातले हे दृश्य आहे. अगदी सोसाट्याचा वारा देखील आहे आणि पाऊस तुफान पडतो आहे. तसं वातावरण छान थंडगार झालं आहे. आणि आता तर सगळीकडे म्हणजे ऑल ओव्हर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा पाऊस असावा असा अंदाज आहे. कारण लांजा, रत्नागिरी, खेड या सगळ्या एरियामध्ये हा पाऊस दिसतो आहे. म्हणजे रत्नागिरी संपूर्ण जिल्ह्यामध्ये असावा. तुम्ही कुठचे आहात? तुमच्याकडे पाऊस पडतो आहे का? मुंबईत पाऊस पडतो आहे का? जरूर सांगा. आणि व्लॉग कसा वाटला ते सांगा.